वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय जलविकास अभिकरण NWDA यांच्याकडून क्लर्क, स्टेनो, ड्राफ्ट्समन, अकाउंट्स ऑफिसर, ज्युनियर इंजिनियर या पदांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. पात्रता 12वी, ITI, डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असलं पाहिजे. वेतन 19,900 ते 1,12,400 रुपये प्रति महिना या रेंजमध्ये तुम्हाला वेतन मिळणार आहे. सर्वांनी आजच ऑनलाईन अर्ज करायचा आहे, कारण सरकारी नोकरी आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये ही जाहिरात कव्हर करू. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुमचे मित्र जे नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. चला तर मग आजची जाहिरात कव्हर करू. नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी यांच्याकडनं ही जाहिरात आलेली आहे. नवी दिल्ली यांच्याकडून आलेली आहे. नवी दिल्लीवरला ही एजन्सी आहे, नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी. तर ही जाहिरात आपण बघूया काय दिलं ह्याच्यामध्ये. नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी इज अन ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन अंडर द एजिस ऑफ DO वॉटर रिसोर्सेस, रिव्हर डेव्हलपमेंट अँड गंगा रिज्युव्हेनेशन, Ministry of Jal Shakti, Government of India invites online applications from Indian citizens for following posts for its headquarters and various field offices located across the country. तर भारत सरकारची ही एजन्सी आहे NWDA. ही एक ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे आणि ही वॉटर रिसोर्सेससाठी काम करते, रिव्हर डेव्हलपमेंटसाठी काम करते, तसंच गंगा रिज्युव्हेनेशनसाठी देखील काम करते. तर राष्ट्रीय जल आयोग जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन मागवलेले आहेत भारताचे जे सिटिझन्स आहेत, भारतीय नागरिक त्यांच्याकडून. तर त्यांचं जे हेडक्वार्टर आहे आणि बाकीचे त्यांचे जे ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी ह्या जागा भरल्या जाणार आहेत. द डिटेल्स ऑफ पोस्ट, एज, एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड पे स्केल लेव्हल आर गिव्हन बिलो. तर खाली आपण पुढे बघूया. नेम ऑफ द पोस्ट ज्युनियर इंजिनियर सिव्हिल त्यांनी मागितलेलं आहे. सिव्हिल तुमचं झालेलं असलं पाहिजे. लेव्हल, पे लेव्हल दिलेला आहे 35,400 ते 1,12,400. गव्हर्नमेंट नियमाप्रमाणे रिझर्वेशन दिलेलं आहे. टोटल पोस्ट 13 आहेत आणि एज 18 ते 27 वर्ष तुमचं असलं पाहिजे. ज्युनियर अकाउंट्ससाठी वय एकच पोस्ट आहे, पण 21 ते 30 वर्षाच्या दरम्यान तुमचं वय असलं पाहिजे. त्यानंतर आहे ड्राफ्ट्समन ग्रेड 3. याच्या 6 जागा आहेत. 18 ते 27 वर्ष वय असलं पाहिजे. पेमेंट खूप चांगलं आहे. ड्राफ्ट्समन, अप्पर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर आणि लोअर डिव्हिजन क्लर्क अशा जागा आहेत. 18 ते 27 वर्ष वय सगळ्यांसाठी दिलेलं आहे. द व्हॅकन्सीज आर टेंटेटिव्ह इन नेचर अँड मे डिक्रीज ऑर इन्क्रीज. तर ह्या ज्या व्हॅकन्सीज दिल्या आहेत ह्याच्या पोस्ट वाढू शकतात किंवा कमी देखील होऊ शकतात गव्हर्नमेंटच्या, त्यांचं जो ऑर्गनायझेशन आहे त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. तर एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे, तर ज्युनियर इंजिनियर सिव्हिलमध्ये तुमचं झालेलं असलं पाहिजे. तर तुमचा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग और इक्विवलंट फ्रॉम अ रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इक्विवलंट. रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधनं तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे. त्यानंतर डिझायरेबल डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग और इक्विवलंट फ्रॉम अ रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इक्विवलंट. डिप्लोमा किंवा डिग्री तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये झालेलं असलं पाहिजे. ज्युनियर अकाउंटसाठी त्यांनी काय मागितलं आहे, तर डिग्री इन कॉमर्स फ्रॉम अ रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, कॉमर्समधली डिग्री असली पाहिजे आणि 3 इयर्स एक्सपिरियन्स इन कॅश अँड अकाउंट्स इन अ गव्हर्नमेंट ऑफिस, 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. गव्हर्नमेंट ऑफिस, PSU, ऑटोनॉमस बॉडीज किंवा स्टॅच्युटरी बॉडी इथला एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे. डिझायरेबल कॅन्डिडेट्स हॅव्हिंग CA, ICWAI, कंपनी सेक्रेटरी विल बी प्रिफर्ड. हा जर कोर्स तुमचा झालेला असला, हे जर एज्युकेशन झालेलं तुमचं असलं तर तुम्हाला प्रिफरन्स दिला जाईल. ड्राफ्ट्समन ग्रेड 3, ITI सर्टिफिकेट और डिप्लोमा इन ड्राफ्ट्समनशिप सिव्हिल फ्रॉम अ रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन और युनिव्हर्सिटी. ITI झालेलं असलं पाहिजे किंवा डिप्लोमा झालेला असला पाहिजे ड्राफ्ट्समनशिप सिव्हिल ह्या स्ट्रीममधून. अप्पर डिव्हिजन क्लर्कसाठी डिग्री ऑफ अ रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, डिग्री असली पाहिजे. त्यानंतर डिझायरेबल काय आहे, तर नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम, MS वर्ड, ऑफिस, एक्सेल, पॉवर पॉईंट, इंटरनेट, कॉम्प्युटरचं तुम्हाला बेसिक ज्ञान असलं पाहिजे. स्टेनोग्राफर ग्रेड 2, 12th क्लास पास फ्रॉम अ रेकॉग्नाइज्ड बोर्ड और
ऑन कॉम्प्युटर ॲट स्पीड ऑफ 80 वर्ड्स पर मिनिट. कॉम्प्युटरवरती तुमची शॉर्ट हँड टेस्ट होईल, त्यासाठी तुम्हाला 80 वर्ड्स पर मिनिट या स्पीडनी ते शॉर्ट हँडचं जे स्किल टेस्ट आहे ती द्यावी लागणार आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क आहे इसेन्शियल 12th पास क्लास पास फ्रॉम रेकॉग्नाइज्ड बोर्ड. लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी 12वी पास पाहिजे. टायपिंग स्पीड 35 वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश अँड 30 वर्ड्स पर मिनिट इन हिंदी. डिझायरेबल कॉम्प्युटर नॉलेज सेम आहे, तुमचं कॉम्प्युटरचं तुम्हाला बेसिक ज्ञान असलं पाहिजे. इम्पॉर्टंट डेट्स कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑन वेबसाईट 18/3/2023 ही ॲडव्हर्टाईज आलेली आहे, प्रसिद्ध झालेली आहे. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन इज 17/4/2020. 17 तारीख शेवटची आहे, त्यामुळे सगळ्यांनी घाई करायची आहे आणि हा फॉर्म भरायचा आहे. डेट्स ऑफ कंडक्ट ऑफ रिटन एक्झाम कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट विल बी नोटिफाईड लेटर ऑन वेबसाईट. वेबसाईटवर पुढे ज्या एक्झामच्या डेट आहेत त्या अपडेट केल्या जातील. ॲप्लिकेशन प्रोसेसिंग फी 890 प्लस GST प्लस बँक चार्जेस फॉर जनरल अँड OBC अँड EWS कॅटेगरी आणि 550 प्लस GST प्लस बँक चार्जेस फॉर SC ST अँड PWD कॅटेगरी असं त्यांनी दिलं आहे. फीस विल नॉट बी रिफंडेड ॲट एनी सर्कमस्टन्सेस. फी तुम्हाला रिफंड होणार नाही आहे. एज रिलॅक्सेशन तुमचं एज लिमिट जे दिलं आहे त्यामध्ये द ॲप्लिकेंट शुड नॉट एक्सीड एज लिमिट इंडिकेटेड अबाउ ॲज ऑन द लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन. तुम्हाला गव्हर्नमेंट नियमाप्रमाणे रिलॅक्सेशन दिलेलं आहे. SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष. अशा प्रकारे गव्हर्नमेंटच्या ज्या नियमाप्रमाणे ही तुमचं जे एजचं आहे ते रिलॅक्सेशन तुम्हाला मिळणार आहे. रिझर्वेशन्स दिलेल्या आहेत. OBC साठी जे रिझर्वेशन आहे तर OBC candidate who wish to consider against vacancies reserved or seek age relaxation must submit requisite certificate from the competent authority in the prescribed format whenever such certificates are sought by concerned regional sub-regional offices at the time of document verification. तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमचं OBCचं सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे. पुढे दिला आहे सिलेक्शन क्रायटेरिया. The selection will be made in following stages. First stage, written test 100 questions in 90 minutes MCQ based. 100 प्रश्न असणार आहे, 90 मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे. MCQ टेस्ट असणार आहे, ऑप्शनच निवडायचे आहे, त्यामुळे जास्त काही तुम्हाला इझी आहे एक्झाम, इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकणार आहात. विल बी हेल्ड ऑन ऑप्टिकल मार्क रिस्पॉन्स शीट. सेकंड स्टेज काय असणार आहे, तुम्हाला नंतर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागणार आहे. तुम्ही जेव्हा पहिली परीक्षा देणार आहात रिटर्न टेस्टमध्ये तुम्हाला जे मार्क मिळतील त्यानंतर मेरिट लिस्ट लागेल आणि त्यातून जे शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट असतील त्यांना कॉल लेटर पाठवलं जाईल आणि कॉम्प्युटर बेस्ड टेस्टसाठी इन्व्हाइट केलं जाईल. For the post of stenographer grade 2 and LDC म्हणजे lower division clerk, candidates will be appeared in the skill test, shorthand, typing, which is qualifying in nature, and 7% mistake will be allowed in the skill test for unreserved OBC and EWS and 10% for SC ST candidates. स्टेनोग्राफर पोस्ट आणि टायपिंग स्टेनोग्राफर आणि LCD पोस्टसाठी काही नियम त्यांनी दिलेले आहेत की 60% मिस्टेक तुम्हाला अलाउड होतील आणि इतर कॅटेगरीजसाठी SC ST साठी 10% मिस्टेक्स कन्सिडर केल्या जातील. पण आपण मिस्टेक करायच्याच नाहीत, आपण व्यवस्थित शिस्तीत काम करायचं आहे. हाऊ टू अप्लाय. द कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर द अबव मेन्शन पोस्ट शुड गो थ्रू डिटेल्ड ॲडव्हर्टाइजमेंट बिफोर अप्लाइंग फॉर एनी पोस्ट and ensure that they fulfill the eligibility criteria as laid down in the advertisement for the post. आपण ही ॲडव्हर्टाइजमेंट डिटेलमध्ये का वाचतोय तर त्यांनी सांगितलंय की तुम्ही डिटेलमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट वाचायची आहे, समजून घ्यायची आहे. जर तुम्ही त्यासाठी पात्र असाल, ते क्वालिफिकेशन जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही अप्लाय करायचं आहे. Concealing of information or furnished false information will lead to rejection of the candidature at any stage of the recruitment. जर तुम्ही फॉल्स इन्फॉर्मेशन म्हणजे चुकीची माहिती भरली तर तुमचं कॅन्डिडेचर रद्द होऊ शकतं. ओके. द NWDA reserves the right to reject any application without assigning any reason. तुमचं कुठलंही ॲप्लिकेशन
NWDA एक ते त्यांचे हक्क रिझर्व्ह ठेवतायत, की कुठलंही ॲप्लिकेशन कुठल्याही स्टेजला कुठलंही अ, त्याच्यामध्ये त्यांना जर काही फॉल्स माहिती आढळली तर ते रिजेक्ट करू शकतात. हे त्यांच्याकडे हक्क त्यांनी रिझर्व्ह ठेवलेले आहेत. नंतर आहे डेट ऑफ ऑफलाईन ऑनलाईन टेस्ट विल बी कम्युनिकेटेड टू to the eligible candidates through call letters and no inquiry in this regard will be entertained. ऑफलाईन किंवा ऑनलाईन ज्या टेस्ट होतील त्याविषयी तुम्हाला कॉल लेटर पाठवलं जाईल आणि त्याविषयी तुम्ही कुठलीही एन्क्वायरी केली तर त्याचं एंटरटेन तुम्हाला केलं जाणार नाही किंवा त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार नाहीये. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू व्हिजिट NWDA वेबसाईट. तर ही माहिती तुम्हाला कुठे मिळेल? तर तुमचं जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला त्याचे अपडेट्स मिळतील. देअर रजिस्टर्ड ईमेल आय डी फ्रॉम टाइम टू टाइम फॉर गेटिंग लेटेस्ट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग रिक्रुटमेंट प्रोसेस. तर तुम्ही काय करायचं आहे, वेबसाईटला वेळोवेळी भेट द्यायची आहे. तुमचा जे ईमेल आय डी आहे रजिस्टर तो वापरून तुम्ही NWDA वेबसाईटला वेळोवेळी भेट द्यायची आणि तिथे काही अपडेट्स असतील तर ते तुम्ही फॉलो करायचे आहेत. फी वन्स पेड shall not be refunded under any circumstances, nor can the fee be held in reserve for any other examination or selection. एकदा तुम्ही फी भरल्यानंतर ती कुठल्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही किंवा ती फी तुमच्या पुढच्या एखाद्या परीक्षेसाठी वापरली जाणार नाही. Candidates are required to verify their eligibility before paying the examination fee. एक्झामिनेशन फी भरण्याच्या अगोदर तुम्ही इलिजिबल आहात का हे तुम्ही कन्फर्म करून घ्यायचं की हो ह्या पोस्ट आहे, पोस्टसाठी हे क्वालिफिकेशन पाहिजे ते माझ्याकडे आहे. त्यानंतरच तुम्ही एक्झामिनेशन फी भरायची आहे. कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर मोर दॅन वन पोस्ट शुड अप्लाय सेपरेटली फॉर इच पोस्ट अँड सबमिटेड फी फॉर सच पोस्ट. तुम्ही जर एकापेक्षा जास्त पोस्टसाठी अप्लाय करत असाल तर प्रत्येक पोस्टसाठी तुम्ही वेगळा फॉर्म भरायचा आहे आणि वेगळी ॲप्लिकेशन फी भरायची आहे. सेपरेट फॉर्म आणि सेपरेट ॲप्लिकेशन फी. कॅन्डिडेट्स शुड हॅव व्हॅलिड पर्सनल ईमेल आय डी. तुमच्याकडे तुमचा व्हॅलिड पर्सनल ईमेल आय डी असला पाहिजे. इट शुड बी केप्ट ॲक्टिव्ह ड्युरिंग द रिक्रुटमेंट प्रोसेस. तुमची भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तो ईमेल आय डी तुम्ही ॲक्टिव्ह ठेवायचा आहे. द कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू चेक रेग्युलरली देअर ईमेल्स NWDA's वेबसाईट फॉर एनी कम्युनिकेशन फ्रॉम NWDA. तुम्ही तुमचा त्या ईमेल आय डीचा वापर करून वेबसाईटला वेळोवेळी भेट द्यायची आणि त्यांचे जे अपडेट्स आहेत ते चेक करत राहायचं आहे. बिफोर रजिस्टरिंग सबमिटिंग ॲप्लिकेशन्स ऑन द वेबसाईट द कॅन्डिडेट मस्ट प्रोसेस द फॉलोइंग. आता ॲप्लिकेशन सबमिट करायच्या अगोदर तुम्ही काय काय मस्ट पोजेस द फॉलोइंग तर तुम्ही काय करायचं आहे, ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या अगोदर कुठल्या गोष्टी तुमच्याजवळ तयार असल्या पाहिजे. व्हॅलिड ईमेल आय डी असला पाहिजे. द ईमेल आय डी एंटर्ड इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म शुड रिमेन ॲक्टिव्ह अंटिल द रिक्रुटमेंट प्रोसेस इज कम्प्लिटेड. पूर्ण भरती प्रक्रिया होईपर्यंत तुमचा तो ईमेल आय डी व्हॅलिड असला पाहिजे आणि ॲक्टिव्ह असला पाहिजे. नो चेंज इन ईमेल आय डी विल बी अलाउड वन्स रजिस्टर्ड. एकदा ज्या ईमेल आय डीने तुम्ही रजिस्टर केलं त्यामध्ये कुठलाही चेंज तुम्हाला नंतर करता येणार नाही. ऑल कॉरस्पॉन्डन्स regarding this recruitment shall be made on the register email ID including admit card. तर तुम्हाला सगळं जे रिक्रुटमेंटसाठी जे कॉरस्पॉन्डन्स जो केला जाईल, जो पत्रव्यवहार केला जाईल तो सगळा ह्याच ईमेल आय डी मधून केला जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला ॲडमिट कार्ड फॉर ऑफलाईन किंवा ऑनलाईन एक्झामिनेशनचा ॲडमिट कार्ड त्या ईमेल आय डीच्या थ्रूच मिळणार आहे. कॉल लेटर फॉर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन इफ शॉर्टलिस्टेड. जर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं गेलं आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवलं गेलं तर त्यासाठी जे कॉल लेटर येईल ते सुद्धा तुम्हाला या ईमेल आय डीवरच मिळणार आहे. नंतर तुम्ही दुसरी गोष्ट ही आहे की काय तयार ठेवायचं आहे, स्कॅन कॉपी ऑफ लेटेस्ट पासपोर्ट साईज कलर्ड फोटोग्राफ. पासपोर्ट साईज कलर्ड फोटोग्राफ हे काढायचा आहे. खूप कलरफुल नाही काढायचा, व्हाईट शर्टमध्ये काढायचा आहे. डिसेंट फोटो काढायचा आहे आणि स्कॅन सिग्नेचर आणि तो फोटो तुमचा नॉट मोर दॅन 3 months ओल्ड, 3 महिन्याच्या आतला फोटो असला पाहिजे, लेटेस्ट फोटो पाहिजे. अँड स्कॅन सिग्नेचर इन डिजिटल फॉर्मॅट फॉर अपलोडिंग इन द ॲप्लिकेशन. एका कोऱ्या कागदावर सही करायची आहे ब्लॅक पेननी आणि ती स्कॅन करायची, ती पण अपलोड करायची आहे. ऑल रेलिव्हंट डॉक्युमेंट्स, जे डॉक्युमेंट्स त्यांनी मागितलेले आहेत ते तयार ठेवायचे आहेत. डिटेल्स रिलेटिंग टू एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, कास्ट सर्टिफिकेट
एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अँड डिसेबिलिटी सर्टिफिकेट. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायच्या आधी या सगळ्या गोष्टी जवळ तयार ठेवायच्या आहेत. प्लीज टेक प्रिंट आउट ऑफ द कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म फॉर फर्दर रेफरन्स. फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढायची, ती प्रिंट आउट काढून ठेवायची आणि व्यवस्थित फाईलला लावून ठेवायची आहे, कारण ती पुढे तुम्हाला उपयोगी पडणार आहे. ॲक्शन अगेन्स्ट मिसकंडक्ट. Candidates are advised to furnish correct information and should not provide any documents information that is false, tempered, fabricated, or should not suppress any material information while filling up the online application. तुम्ही विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, इन्फॉर्मेशन जी आपण ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये भरणार आहोत ती फॉल्स नसली पाहिजे, ती खरी खरी माहिती भरायची आहे. At any stage of recruitment or later, if a candidate is found guilty of any misconduct, such as impersonating or procuring impersonation by any person, or resorting to any irregular means in connection with his/her candidature during the selection process, or canvassing in any form using undue influence for his/her candidature by any means, or submitting of false certificate, documents, information, or suppressing any information at any stage, or giving wrong information regarding his/her category while appearing in the examination, or thereafter his/her candidature will be summarily rejected and will be terminated from service, apart from initiating any other action or taking legal recourse as deemed fit. तर तुम्ही जर फॉल्स इन्फॉर्मेशन भरली, चुकीचे डॉक्युमेंट्स जर सबमिट केले, खोटे डॉक्युमेंट सबमिट केले, खोटं कॅटेगरी तुमची जी आहे त्याचं जर खोटं सर्टिफिकेट सबमिट केलं तर तुमचं कॅन्डिडेटचर रिजेक्ट केलं जाणार आहे, अशी ही माहिती दिलेली आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स टू द कॅन्डिडेट्स. द कॅन्डिडेट मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया. तुम्ही भारताचं नागरिक असलं पाहिजे. एलिजिबल अँड डिझायरस कॅन्डिडेट्स मे अप्लाय थ्रू ऑनलाईन मोड. तुम्ही ऑनलाईन मोडनी अप्लाय करायचं आहे. ओनली अप टू मिडनाईट 17/4/2023, 17 तारखेपर्यंत तुम्ही NWDAच्या वेबसाईटला भेट देऊन आपला फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन मोडमध्ये. डू नॉट सेंड एनी प्रिंट आउट ऑफ filled in application or other documents to the organization. प्रिंट आउट तुम्हाला काढायला सांगितलेली आहे, ती प्रिंट आउट स्वतःजवळच फाईलला लावून ठेवायची आहे. ती प्रिंट आउट आणि तुमचे डॉक्युमेंट्स असं कुठलीही गोष्ट ऑर्गनायझेशनला पाठवायची नाही आहे पोस्टाने. Candidates have to make sure that they are fully eligible for the post they are applying for, and the original certificates, documents in support of the information furnished in the online application form are to be provided at the later stage of recruitment process. फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्ही हे शुअर करायचं आहे, खात्री करायची आहे की तुम्ही पूर्ण इलिजिबल आहात आणि जे पण डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत ते तुम्ही नंतर पुढच्या स्टेजला जेव्हा तुम्हाला बोलवलं जाईल तिथे ते सबमिट करायचे आहेत. नो डेव्हिएशन whatsoever from the filled in details will be entertained under any circumstances. ओके, तुम्ही त्यामध्ये खोटी माहिती भरायची नाहीये. The candidates are advised to correctly choose the post to which they intend to apply, as they may be eligible for more than one post. आता तुम्ही एकापेक्षा जास्त पोस्टसाठी इलिजिबल असू शकता, तर त्यांनी सांगितलंय की तुम्ही आपली जी पोस्ट आहे ती करेक्टली चूज करायची आहे. If a candidate applies for more than one post, she will have to fill separate application and submit application processing fee for each of the applied post. तर तुम्ही काय करायचं, एकापेक्षा जास्त पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर त्यासाठी सेपरेट ॲप्लिकेशन भरायचं आहे आणि त्याची सेपरेट फी पे करायची आहे. त्यानंतर दुसऱ्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करत असाल तर त्याचा सेपरेट ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे, त्याची फी सेपरेटली पे करायची आहे. Candidates are advised to fill the information carefully in the online application form. केअरफुली सगळी माहिती भरायची आहे. ऑर्गनायझेशन विल नायदर बी रिस्पॉन्सिबल फॉर एनी रॉंग इन्फॉर्मेशन फर्निश्ड नॉर एक्सेप्ट एनी सबसिक्वेंट रिक्वेस्ट फॉर मेकिंग एनी करेक्शन्स बाय द कॅन्डिडेट. तर ऑर्गनायझेशन त्यासाठी रिस्पॉन्सिबल असणार नाही जर तुम्ही कुठलीही माहिती भरली आणि तुम्हाला जर असं वाटलं की ती चुकीची आहे, मला त्यात चेंजेस करायचे आहेत, तर तुम्हाला एंटरटेन केलं जाणार नाही.
The candidates shall be solely responsible for the information filled in the online application form. तुम्ही जी माहिती फॉर्ममध्ये भरलेली असेल त्यासाठी तुम्ही जबाबदार असणार आहात. नो चेंज डेव्हिएशन व्हॉट्सोएव्हर विल बी एंटरटेन. त्यामध्ये कुठलाही चेंज नंतर तुम्हाला करता येणार नाही एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर. इनकम्प्लीट ॲप्लिकेशन, पार्शियली फिल्ड ॲप्लिकेशन, ॲप्लिकेशन विदाउट सपोर्टिंग डॉक्युमेंट्स विल समरली बी रिजेक्टेड. इनकम्प्लीट ॲप्लिकेशन तुमचं असलं किंवा अर्धवट भरलेला फॉर्म असला किंवा डॉक्युमेंट्स तुम्ही व्यवस्थित सबमिट केलेले नसले तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाणार आहे. The candidates are advised to retain a photocopy of the complete application form. कॅन्डिडेट्सला ते सांगतायत की तुम्ही त्याची फोटोकॉपी काढून ठेवायची आहे, ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे, विच मे बी रिक्वायर्ड फॉर फ्युचर रेफरन्स. आणि ती व्यवस्थित फाईलला लावून ठेवायची कारण पुढे त्याचा उपयोग होणार आहे, त्याची गरज भासणार आहे. NWDA रिझर्व्स द राईट नॉट टू फिल अप द पोस्ट. NWDA आपल्याकडे त्यांचे जे हक्क आहेत ते आपल्याकडे रिझर्व करून ठेवतायत. कशा बाबत की टू फिल अप द नॉट टू फिल अप द पोस्ट, कॅन्सल द ॲडव्हर्टाइजमेंट. ते कुठल्याही स्टेजला पोस्ट भरणार नाहीत किंवा असं पण होऊ शकतं का ॲडव्हर्टाइजमेंट कॅन्सल होऊ शकते किंवा इन होल किंवा त्यातले अर्ध्या पोस्ट भरल्या जातील किंवा इन पार्ट विदाऊट असाइनिंग एनी रिझन. कुठलंही रिझन न देता ते असं करू शकतात. अँड इट्स डिसिजन इन दिस रिगार्ड शॅल बी फायनल. आणि याविषयीचा जो त्यांचा डिसिजन निर्णय असेल तो फायनल असेल. एनी मॉडिफिकेशन, करेक्शन, ॲडिशन etc if any related to the advertisement and or related to the recruitment process will be uploaded on NWDA website only. या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काही मॉडिफिकेशन, सुधारणा करायच्या असतील, करेक्शन करायचे असतील किंवा अजून काही पोस्ट ॲड करायच्या असतील तर ते सगळं रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या NWDAच्या वेबसाईटवर अपलोड केल्या जातील. नो अदर मीन्स ऑफ कम्युनिकेशन विल बी यूज फॉर द सेम. यासाठी तुमच्याशी कुठलंही कम्युनिकेशन केलं जाणार नाही आहे. सगळी माहिती वेबसाईटवर अपडेट केली जाणार आहे वेळोवेळी. देअर फॉर द कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू पिरियॉडिकली व्हिजिट द NWDA वेबसाईट फॉर अपडेट्स इफ एनी. तर कॅन्डिडेट्सनी काय करायचं आहे, NWDAच्या वेबसाईटला फ्रिक्वेंटली व्हिजिट करायची आहे आणि अपडेट्स रीड करायचे आहेत. All qualifications obtained by the candidate should be from recognized university or institution. तुम्ही जे क्वालिफिकेशन घेतलेलं आहे, शिक्षण घेतलेलं आहे ते रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधनं घेतलेलं असलं पाहिजे. The NWDA reserves the right to relax any of the qualifications experience in exceptional cases. Any experience gained after the minimum qualifying degree will only be taken into consideration. डिग्री तुम्ही घेतल्यानंतरचा जो तुमचा एक्सपिरियन्स असेल तो कन्सिडर केला जाणार आहे. द NWDA मे व्हेरीफाय द antecedents and documents submitted by the candidate during the tenure of his her service. In case it is detected that the documents submitted by the candidates are fake or the candidate has a clandestine antecedents background and has suppressed any information, then his her service shall be terminated and legal action may also be initiated against such candidates employees. एकदा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर जर त्यांना पुढे असं आढळलं की तुम्ही खोटी माहिती दिलेली आहे तर तुमचं कॅन्डिडेचर रद्द केलं जाईल आणि तुमच्या विरुद्ध लीगल ॲक्शन पण घेतली जाईल असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी खरीच माहिती भरायची आहे. Persons who are already in government service should submit their application through respective office department and should submit no objection certificate obtained from the authority competent to issue such NOC at the time of documents verification final selection, otherwise their candidature will not be considered. आता तुमच्यापैकी काही उमेदवार जर गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आता सध्या असतील आणि ते जर अप्लाय करणार असतील तर त्यांनी त्यांच्या ऑफिसच्या थ्रू त्यांच्या डिपार्टमेंटच्या थ्रू अप्लाय करायचं आहे आणि त्यांच्या डिपार्टमेंटकडनं त्यांनी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यायचं आणि ते जे सर्टिफिकेट आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस किंवा फायनल सिलेक्शनच्या वेळेस सबमिट करायचं आहे. द ओरिजिनल डिग्री certificates, proof of date of birth towards fulfillment of specified eligibility conditions shall be required to be produced by the candidate at the time of their skill test or final selection.
तुमचे ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट्स, प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ओरिजिनल, ते सगळे तुम्ही स्किल टेस्टच्या वेळेस घेऊन जायचं आहे. फायनल सिलेक्शनच्या वेळेस पण ते कॅरी करायचं आहे. द ॲप्लिकंट शॅल हॅव टू अपियर फॉर द रिटन एक्झामिनेशन स्किल टेस्ट ॲट देअर ओन एक्सपेन्सेस. रिटन एक्झामिनेशनसाठी आणि स्किल टेस्टसाठी जेव्हा तुम्ही जाणार त्यावेळेसचा प्रवास हा तुम्ही तुमच्या खर्चानी करायचा आहे. त्याचा प्रवास भत्ता तुम्हाला दिला जाणार नाही. NWDA रिझर्व्ह द राईट टू एक्सटेंड द क्लोजिंग डेट फॉर रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन्स. NWDA एखाद वेळेस क्लोजिंग डेट वाढवू शकतात. NWDA also reserves the right to postpone, cancel this recruitment exercise for any or all the post. NWDA reserves the right to assign, transfer the selected candidates to any section, department within the organization. तर एकदा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर डिपार्टमेंटच्या कुठल्याही सेक्शनमध्ये म्हणजे ऑर्गनायझेशन ही जी आहे त्यांच्या कुठल्याही सेक्शनमध्ये किंवा डिपार्टमेंटमध्ये ते तुमची ट्रान्सफर करू शकतात. अपॉइंटमेंट्स मे बी ऑफर्ड अकॉर्डिंगली ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनच्या रिक्वायरमेंटप्रमाणे अपॉइंटमेंट्स दिल्या जाणार आहेत. At the time of interview, skill test, documents verification, the candidate will be required to provide details regarding criminal case pending against him or her, if any. जर इंटरव्ह्यू किंवा स्किल टेस्टच्या वेळेस किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जर तुम्हाला माहिती द्यायची आहे कशाची, जर तुमच्याविषयी काही क्रिमिनल केस पेंडिंग असतील तर त्याविषयी तुम्हाला त्यांना माहिती द्यायची आहे. ओके, तर आपण आता लास्ट पेजवर आलेलो आहोत. नोट इथे असं दिलेलं आहे की ही जी ॲडव्हर्टाईज आहे ह्याचं इंग्लिश व्हर्जन जे आहे तेच तुम्ही विचारात घ्यायचं आहे. द कॅन्डिडेट शुड रेफर टू ॲडव्हर्टाइजमेंट गिवन इन द एम्प्लॉयमेंट न्यूज ऑर द NWDA's वेबसाईट ओनली फॉर द पर्पज ऑफ अप्लाइंग द जॉब. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ही ॲडव्हर्टाईज आलेली आहे किंवा NWDAच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ह्या संबंधीची माहिती वाचायची आहे. NWDA हॅज नॉट ऑथराइज एनी अदर एजन्सी. त्यांनी कुठलीही एजन्सी हायर केलेली नाही आहे. टेक्निकल क्वेरीज clarifications relating to the filling up of online application, feel free to contact the help desk at email. तुम्हाला जर काही फॉर्म भरताना टेक्निकल प्रॉब्लेम आला तर त्याच्याविषयी तुमच्या काही प्रश्न असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा या ईमेल नंबरला ईमेल करू शकता. तर अशा प्रकारे ही ॲडव्हर्टाईज आलेली आहे. गव्हर्मेंट जॉब आहे. 18 तारखेला ही ॲड आलेली आहे. सगळ्यांनी यासाठी प्रयत्न करायचा आहे कारण अशा प्रकारे आपण ही जे जाहिरात आहे ही 8 पेजेसची जाहिरात आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे. सगळ्याच बॉईज आणि गर्ल्सनी ह्यासाठी प्रयत्न करायचा आहे कारण सर्वांसाठी संधी उपलब्ध आहे. 17 एप्रिल शेवटची डेट आहे. त्यामुळे सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. गव्हर्मेंट जॉब आहे, मी परत तेच सांगते आहे. त्यामुळे संधी सोडू नका. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला यासंबंधी काही क्वेरीज असतील, प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला विचारा. मी त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. सर्वांनी जोरदार प्रयत्न करा आणि यश मिळवा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक यू व्हेरी मच.